नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 38. जानेवारी 2015 पासूनच आमची शाळेची रजिस्ट्रेशन करण्याची धावपळ सुरू झाली. रजिस्ट्रेशन खरगोनच्या जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात करावं लागतं. शाळा सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी माझ्या डोक्यात पक्क्या होत्या. 1. या शाळेत फक्त गरीब मुलांनाच, तेही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या मुलांनाच प्रवेश असेल, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असोत. सक्षम कुटुंबातील मुलांना इथे प्रवेश दिला जाणार नाही, फक्त गरजूंनाच प्रवेश दिला जाईल. 2. शिक्षण पूर्णपणे निःशुल्क असेल. 3. प्रत्येक वर्गात फक्त 15 ते 20च मुलं असतील. शिक्षण मुलाच्या इयत्तेप्रमाणे नाही, तर त्याच्या बौद्धिक पात्रतेनुसार दिले जाईल. अभ्यासाचा कुठलाही ताण मुलांना दिला जाणार नाही. अभ्यासाबरोबरच मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच खेळ, संगीत, इतर कला आणि कौशल्य विकास यावर भर असेल. शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलताना हे सारे मुद्दे, विशेष करून ही शाळा फक्त गरीब मुलांसाठीच असेल आणि निःशुल्क असेल, हे स्पष्ट केलं होतं. मला वाटलं की त्यांना या गोष्टीचा आनंद होईल. झालं उलटच. आमच्याकडे पैशाची कमी नाही असा त्या कार्यालयातील सगळ्यांचा गैरसमज झाला. शिक्षण क्षेत्र हे तरी भ्रष्टाचारापासून मुक्त असेल असा माझा गोड गैरसमज होता, पण शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने सर्वात जास्त पोखरलेलं आहे हे फार जवळून पाहायला मिळालं. पदोपदी अडवणूक अनुभवायला यायची. एक तर जिल्ह्याचं ठिकाण बैरागगडहून 60 किलोमीटर दूर. जाण्या येण्यात पैसा खूप खर्च व्हायचा आणि शारीरिक मानसिक थकवणूकही खूप व्हायची. डिजिटलायझेशनच्या या जमान्यात सरकारी बँक असो किंवा कुठलंही सरकारी कार्यालय असो, काम करायचं नसेल तर सर्व्हर डाऊन आहे हे एकच कारण पुरेसं असतं. कधी कधी कंटाळून तर कधी कधी नाईलाज म्हणून देऊन टाकूया थोडी लाच असंही मनात यायचं. पण क्षणभरच स्वतःला सावरत मी स्वतःलाच बजावत असे की मीच जर भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं तर मुलांना नैतिकता शिकवण्याचा मला अधिकारच उरणार नाही. प्रत्येक प्रसंगानंतर, अडवणुकीनंतर या भावनेची पकड माझ्या मनावर जास्तच घट्ट होत गेली. शेवटी एकदाचं लाच न देता शाळेचं रजिस्ट्रेशन झालं. 1 जुलै 2015 रोजी लेपा पुनर्वास इथे आमची पहिली शाळा रामकृष्ण शारदा निकेतन या नावाने सुरू झाली. शाळा मुलांसाठी असली तरी शिक्षण माझंही सुरू झालं. नर्मदालयात गेली 4-5 वर्ष शिकवणाऱ्या शिक्षिका आता रामकृष्ण शारदा निकेतनमध्ये शिकवायला लागल्या. कुणीही दीदी तुम्ही किती पगार देणार हा प्रश्न विचारला नाही. मुलांच्या स्पॉन्सरशिप्स पण जेमतेमच होत्या आणि खर्च डोंगरा एवढे होते. कसं निभावणार आपलं? कुठलंही आर्थिक नियोजन नसताना शाळा सुरू करायचं धाडस करणं म्हणजे शुद्ध वेडेपणा होता. तरी गुरुतत्वावर पूर्ण भरोसा होता. निष्काम कर्मयोग असेल तर योगक्षेमाची जबाबदारी त्यांची हे निश्चित होतं. खरोखरच त्याचा अनुभव यायला लागला. मुलांच्या स्पॉन्सरशिप्सची संख्या गरज भासेल इतकी वाढायला लागली. आदरणीय तात्या केळकरांची मदतही चालूच होती. कुणी मुलांसाठी खेळणी पाठवली तर कुणी वसतिगृहातल्या मुलांसाठी जमेल तसा किराणा पाठवत असे. गाईचे दूधही मुलांना पुरेल इतके यायला लागले. आसपासच्या शेतकऱ्यांकडून भाजी, गहू, हरभरा, मका, पपई, केळी, कलिंगड, खरबूज, काकड्या, दुधी भोपळा अशीही मदत यायला लागली. गहू कापल्यानंतर उरणारा चारा म्हणजे भुसा देखील गोशाळेसाठी शेतकऱ्यांकडून यायला लागला. हे सारं पाहिलं की त्या कृपाकराबद्दल मन कृतज्ञतेनं भरून यायचं. भाजी बाजारातला राकेश आणि त्याची आत्या आश्रमातल्या मुलांसाठी भाजी जाते ना, मग त्यांना खरेदी केलेल्या भावातच त्यावर कुठलाही नफा न घेता आम्हाला भाजी विकणार. मंडलेश्वरच्या अनिल भाले यांच्या दुसरी पारी नामक स्टेट बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या मित्रांच्या ग्रुपकडून वर्षभराचे खडू, डस्टर्स वगैरे स्टेशनरी यायला लागली. माणुसकीचे हे विविध रंग हृदयाला स्पर्शून जायचे. इंदोरची प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभदा मराठे या मुलांना गाणं शिकवायला यायला लागली. महिन्यातून 4 दिवस ती इथे राहून मुलांना शास्त्रीय संगीताचे
धडे देत असते. शास्त्रीय संगीताबरोबरच ती संस्कृत स्तोत्र, भजन वगैरेही शिकवते. एकदा तिच्याशी गप्पा मारताना मी म्हणाले, आपल्याला लहानपणाच्या अनेक कविता अजूनही पाठ आहेत, पण आजकाल शिक्षक मुलांना कवितेचं रसग्रहण सुद्धा शिकवत नाहीत. पाठ करून घेणं तर दूरची गोष्ट. मध्य प्रदेश शिक्षण मंडळाच्या हिंदी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कवितांना आपण चाली लावल्या तर विशाल कोचले नावाचा एक गायकही या मुलांना त्याच दरम्यान संगीत शिकवायला येत असे. शुभदा आणि विशाल या दोघांनाही कवितांना चाली लावायची कल्पना खूपच आवडली. काही चाली शास्त्रीय रागांवर आधारित तर काही उडत्या चालीच्या आणि काही लोकसंगीतावर आधारित. या कविता गायनाचा पहिला कार्यक्रम मंडलेश्वरच्या दत्त मंदिरात करायचा ठरला. त्याच काळात आश्रमाच्या पहिल्या मजल्यावर 2 खोल्यांचे बांधकाम सुरू होते. मुलांच्या गाण्याची प्रॅक्टिस सकाळी 9 वाजता सुरू व्हायची. ती गाणी इतकी सुरेल होती की शाळेच्या बांधकामावरचे मजूर एरवी मोबाईलवर सिनेमाची गाणी म्हणायचे, त्याऐवजी मुलांची गाणी म्हणायला लागली. दत्त जयंती उत्सवात या मुलांच्या कवितांचा कार्यक्रम रात्री 8 वाजता होता. 2री 3रीत शिकणाऱ्या या मुली हॉल गच्च भरला होता. मलाच धडकी भरली होती, मुली गातील ना नीट? घाबरणार तर नाहीत? रात्रीचे 9 वाजून गेलेत. झोप तर येणार नाही ना त्यांना? पण मुलींनी अगदी प्रोफेशनल गायिकांप्रमाणे गाणी म्हटली. बऱ्याच गाण्यांना वन्समोअरही मिळाला. आम्ही तर दत्त जयंती उत्सवात केवळ सेवा म्हणून मुलींना गायला नेलं होतं, पण त्यांना तिथे 4000 रुपये मानधन मिळालं. गाणाऱ्या मुली 4 होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या प्रार्थनेनंतर मी त्या चौघींचं कौतुक आणि अभिनंदन केलं. आदल्या दिवशी मिळालेल्या मानधनाची 4 वेगळी पाकिटं केली आणि प्रत्येकीला बोलावून पाकिट तिच्या हाती दिलं. आश्चर्य म्हणजे ती पाकिटं त्यांनी स्वतःजवळ न ठेवता प्रार्थना कक्षात असलेल्या श्री रामकृष्ण परमहंस सारदामा आणि स्वामी विवेकानंदांच्या फोटो पुढे ठेवली आणि नमस्कार केला. त्यांच्या गायन गुरूंनाही नमस्कार केला आणि जागेवर जाऊन बसल्या. माझ्या आणि शुभदाच्या डोळ्यांना धारा लागल्या. अरे, असं का केलं तुम्ही? ते पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, तुम्ही घरी द्या ना तुमच्या आईला. माझ्या या बोलण्यावर चौघींमध्ये सर्वात लहान असलेली श्रिया म्हणाली, गाणं तर आम्हाला शुभदा दीदीने शिकवलं. विशाल भैयाने हार्मोनियम वाजवली, दिग्विजय भैयाने तबला वाजवला. तुम्ही आम्हाला गाडीतून मंडलेश्वरला घेऊन गेलात. तुम्ही आमच्यासाठी हार्मोनियम, तबला आणि कांगो ड्रम विकत आणलात. मग हे मानधन फक्त आमचंच कसं? हा मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा जन्मतःच असतो की संस्कारांनीच येतो? धन्यवाद.